अखेर नगरपरिषदेच्या लेखी पत्राद्वारे पूर्णा शहरातील डॉक्टर आंबेडकर चौक येथे सुरू असलेले भ्रष्टाचार विरोधी समितीचे तालुकाध्यक्ष चंद्रमणी लोखंडे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे। शहरातील विविध भागातील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी उपोषण सुरू केले होते। या प्रसंगी सध्या सुरू असलेली आदर्श आचारसंहितामुळे व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने त्यांनी उपोषण मागे घेतले। यावेळी स्वच्छता निरीक्षक अशोक पारवे, रिपब्लिकन सेनेचे नेते राजकुमार सूर्यवंशी, वंचितचे श्यामसुंदर काळे, सुनील मगरेसह आदींची उपस्थिती होती। जी आज तुम्ही उपोषण बेमुदत अर्धनग्न उपोषण सुरू केलेलं आहे, काय विषय आहेत, कशामुळे बसलेत? पूर्ण शहराचं अतिक्रमण काढण्यासाठी। कसलं अतिक्रमण आहे? पूर्ण शहरामध्ये जे अतिक्रमण रेल्वे स्टेशनच्या जवळचे अतिक्रमण काढले, बाकीचे जिल्ह्यात म्हणजे जे गोरगरिबाचे अतिक्रमण होते, जे हातावर काम करणारे, पोटावर पाणी विकणारे, चप्पल शिवणारे, ते अतिक्रमण काढलेत गोरगरिबाचे आणि दंडाटक्या ठेवलेत त्याच्यामध्ये नगरसेवकाचे अतिक्रमण आहेत, ते सर्वांचे अतिक्रमण ते तसेच ठेवलेत। ठीक आहे, पुऱ्या जनतेची मागणी सर्व अतिक्रमण काढावं, ॲक्सिडेंट होत आहे त्याच्यामध्ये। याबाबत तुम्ही जिल्हा प्रशासनाशी काय बोललात? हा, बोललो ना, काय बोलले? भेटून बोललो त्यांना, ते म्हणले मी त्याला सांगतो म्हणले। आणि मुजर आपल्या पूर्ण शहरातले पूर्ण नगरपालिकेचे मुजर जे शिव आहेत ते काहीच त्याच्यावर पर्याय करत नाहीत, काही नाही। अशा मुजर पूर्ण नगरपालिकेचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो। त्यांनी कुठले कारण दाखवली शिवनी जिल्हाधिकाऱ्यांना? ते करू काढू आपण बघू, मी पोलीस सांगतो, हे करतो, असे उडवाउडीचे उत्तर देत ना। ते केलं तर सर्वच करायचं ना, गरिबाचं का काढायचं? गरिबाचे काही पाटच्या नावाची ते 2 बार पानपट्टी टाकली, दोन्ही बार उचलून टाकली पानपट्ट्याची, हे करून टाकली। कुठले अतिक्रमण काढावं असं वाटतं तुम्हाला? सर्व पूर्ण शहरामध्ये बाबासाहेब पुतळ्याजवळचं पोलीस स्टेशनला लागून ते पुरा पट्टा आहे, पोलीस स्टेशनच्या बाजूचा पट्टा, पोस्ट ऑफिसचा पट्टा, मस्जिद जवळचं, शिवाजी महाराजांचा पुतळा पट्टा, बसवेश्वरचा पुतळा पट्टा, पुरं अतिक्रमण झाले साहेब। त्याच्यामध्ये पुरं जाण्या येणार लेडीजला त्रास व्हायला, त्याला ॲक्सिडेंट खूप झाले, तर लेडीजला धक्का लागायला असे ना। किती दिवस तुम्ही उपोषण करणार आहे? हे मुदत उपोषण जवळ निघत नाही तर उपोषण, जीव गेला तर बरोबर खात नाही आपल्या समाजासाठी। हे उपोषण करण्यापूर्वी तुम्हाला कोणाचे पत्र वगैरे आलेत का? पत्र वगैरे कोणाचे नाही आले, फक्त कलेक्टर साहेबांना पत्र दिलं आपल्याला। कलेक्टर साहेबाला सांगितलं मी बसणार आहे, मला उपोषण घेते, हे मला उडवडीचे उत्तर देत तुम्हाला बसवून करते, जेवढं काढत नाही तेवढं तुम्ही बसणार आहे। धन्यवाद। विरोधी समितीचे तालुका प्रमुख चंद्रमणी रामा लोखंडे हे पूर्णा शहरामध्ये विविध ठिकाणी जे काही अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यात यावं या मागणीला घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बसले होते। परंतु विधान परिषदेची आचारसंहिता असल्यामुळं पूर्णा पोलीस स्टेशनचं नोटीस आणि नगरपालिका पूर्णेचं एक पत्र आलेलं आहे, त्या अनुषंगानं प्रशासनाला आम्ही सहकार्य करत आहोत। आणि लेखी स्वरूपामध्ये असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की जी काय आचारसंहिता संपल्याच्या नंतर जे काही आमच्या मागणी आहे, जे अतिक्रमण आहे पूर्णा शहरामध्ये विविध ठिकाणी, ते आचारसंहिता संपल्याच्या नंतर काढण्यात येईल। आज आम्ही प्रशासनाला जे उपोषणाच्या माध्यमातून इशारा दिला होता की जे प्रशासन पूर्ण नगण्याची भूमिका घेत आहे, गोरगरिबावर अन्याय करत आहे, म्हणून आजचं आमचं उपोषण अर्धनग्नाचं उपोषण होतं। परंतु जर आचारसंहिता संपल्याच्या नंतर ह्या जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आज आम्ही फक्त शर्ट काढून अर्धनग्नमध्ये उपोषण केलेलं आहे। त्या प्रशासनाच्या विरोधामध्ये जर का ही आमची मागणी आचारसंहिता संपल्याच्या नंतर पूर्ण न झाली तर शर्ट आणि पॅन्ट फक्त चड्डीवर जे आज प्रशासन जे पूर्ण नग्नाची भूमिका घेत आहे त्या पद्धतीने आम्ही आमची भूमिका घेऊन प्रशासनाला पूर्ण नग्न करण्याची जे काय आमच्या आचारसंहिता संपल्याच्या नंतर
जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही नक्कीच करू.